Good morning, students. Yesterday, we have studied not for profit concern. What is the exact meaning of not for profit concern? We have discussed yesterday. Today, we are going to teach the features and difference between profit organization and not for profit organization. तर मुलांनो, काल आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजेच नफा न मिळवणाऱ्या संस्थेविषयी आपण विवेचन केलेलं आहे. तर नफा न मिळवणारे किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यांचा मूळचा उद्देशच असतो की पब्लिक किंवा समाजातील लोकांची किंवा त्या संस्थेतील सभासदांची सेवा देणे आणि सेवा देणे हेच त्यांचं मुख्य ध्येय असतं. त्यासाठी आपल्याला प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ह्या दोन संस्थांचे डिफरन्सेस आपल्याला मूळतः पाहायचे आहेत. तर पहा, प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर असे दोन फरक दिलेले आहेत. त्या दोन फरकामध्ये पहा नीट, दोन फरकामध्ये डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर आपल्याला ह्या दोन्हीचा डिफरन्स पाहायचा आहे. पहिला आहे तो प्रॉफिट मिळवणारा संस्था आहे आणि दुसरा आहे ते नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये. तर डाव्या बाजूला पॉईंट ऑफ डिस्टिंक्शन म्हणजे दोन्हीमध्ये काय भेद आहे, दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर मी वाचतो, तुम्ही लक्ष द्या. पहिला आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे जे बेसिक आहे, जे मूळतः ध्येय आहे, ते ध्येय प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं काय आहे. तर द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज अर्न प्रॉफिट. पहा, प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रायमरी ऑब्जेक्ट काय की टू अर्न प्रॉफिट, म्हणजे नफा मिळवणे हाच त्यांचा मूळचा उद्देश आहे. तर नॉट प्रॉफिट कन्सर्नमध्ये पहा काय, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन इज प्रोव्हाइड सर्व्हिसेस. पहा, प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये प्रॉफिट टू अर्न प्रॉफिट, नफा मिळवणे हा उद्देश आहे. आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू देअर मेंबर्स. ठीक आहे. तर प्रॉफिट न मिळवणे हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश आहे. त्यानंतर दुसरा उद्देश आहे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. पहा, प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स काढलं जातं. उदाहरणार्थ फायनल अकाउंट करण्यापूर्वी आपण ट्रायल बॅलन्स केलं जातं. ट्रायल बॅलन्स म्हणजे वर्षाअखेरीस सर्व जे लेजर अकाउंट्स आहेत त्याचे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सची जी टोटल किंवा लिस्ट ऑफ ट्रायल बॅलन्स, त्यालाच आपण तेरीज म्हणतो मराठी. तशा पद्धतीने प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं. परंतु नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ते केलं जात नाही. तर काय केलं जातं, ओनली रिसीट अँड पेमेंट अकाउंट. बघा, डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, ओनली प्रिपेअर रिसीट अँड पेमेंट अकाउंट रिक्वायर्ड. म्हणजे याचा अर्थ आहे प्रॉफिट मेकिंगमध्ये फक्त ट्रायल बॅलन्स केला जातो आणि नॉट प्रॉफिटमध्ये रिसीट अँड पेमेंट केलं जातं. अशा पद्धतीने दोन फरक झालेले आहेत. तिसरा फरक आहे अकाउंटिंग स्टेटमेंट. तर अकाउंटिंग स्टेटमेंट सर्वांना माहिती आहे की प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये काय काय येतं, ट्रेडिंग अकाउंट येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतं आणि बॅलन्स शीट येतं. म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तिन्हीचा ग्रुप, याला आपण काय म्हणतो, फायनल अकाउंट म्हणतो. परंतु नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या ऐवजी काय आलेलं आहे, रिसीट पेमेंट अकाउंट. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या ऐवजी काय आले, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि बॅलन्स शीटला बॅलन्स शीट. म्हणजे याचा जर कम्पॅरिझन केला तर इथं बरंच साम्य. ट्रेडिंग ऐवजी रिसीट पेमेंट अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऐवजी इन्कम एक्सपेंडिचर आहे आणि बॅलन्स शीटच्या ऐवजी बॅलन्स शीटचा इथं. ठीक आहे. तर ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच नॉट प्रॉफिट्स कन्सर्नमध्ये काय असणार आहे, रिसीट पेमेंट अकाउंट. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट असणार आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही
ऑर्गनायझेशनमध्ये हा थोडासा फरक आहे. आणि चौथा आहे नेट रिझल्ट. आता नेट रिझल्ट म्हणजे हे वरचे तिन्ही आपण ग्रुप तयार करतो. ह्या ग्रुपवरून काय मिळतं आपल्याला? नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळतं, बरोबर ना. म्हणजे फायनल अकाउंट कसं तर काय, नेट जर प्रॉफिट झालं की नेट झालं, लॉस झाले. मग त्यावेळेस इथं देखील हे तिन्ही ग्रुप आपण काढले. म्हणजे रिसिट, पेमेंट, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट काढल्यानंतर इथं काय मिळतं आपल्याला? सरप्लस किंवा डेफिसिट. म्हणजे नेट प्रॉफिट म्हणजे सरप्लस आणि नेट लॉस म्हणजे डेफिसिट. लक्षात. तर अशा पद्धतीने हे दोन आपल्याला फरक मूळतः इथं काढले जातात. मित्रांनो, पद्धत तीच आहे, फक्त इथं नावं मात्र बदललेलं आहे. फायनल अकाउंटमध्ये जसं करतो तसंच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये देखील करायचं आहे. आणि पाचवं आणि शेवटचं, ओन कॅपिटल फंड, ओनर्स कॅपिटल फंड किंवा कॅपिटल फंड. बघा, फायनल अकाउंटमध्ये कॅपिटल फंड कसं असते? ओनर्स कॅपिटल म्हणजे स्वतःच्या भांडवलामध्ये का असते? तर ओनर्स फंड इन्क्लूड्स ओनर्स इन्व्हेस्टमेंट, स्वतःची इन्व्हेस्टमेंट असते. ठीक आहे. स्वतःची इन्व्हेस्टमेंट असते. काय असते पहा? ओनर्स फंड. बघा, ओनर्स फंड, ओनर्स फंड, ओनर्स फंडमध्ये काय असतं? ओनर्स फंड, ओनर्स फंड इन्क्लूड्स द ओनर्स इन्व्हेस्टमेंट, दॅट इज पहा, कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. म्हणजे फायनल अकाउंटमध्ये किंवा प्रॉफिट कन्सर्नमध्ये कॅपिटलमध्ये काय मिसळलेलं असतं की रिझर्व म्हणजे राखीव निधी आणि सरप्लस जे अधिक्य हे मिळून आपलं कॅपिटल तयार झालं. परंतु नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये काय काय झालेलं असतं पहा, इथं पहा. ठीक आहे. जसं प्रॉफिट मेकिंगमध्ये कॅपिटल इन प्लस रिझर्व अँड प्लस सरप्लस हे तिन्ही मिळून आपल्याला कॅपिटल तयार होतं. आणि इथं मात्र कॅपिटलच आहे, पण इथं कशामध्ये असतं? सरप्लस, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, डोनेशन अँड सरप्लस ॲज ऑन शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर या सर्वांचं मिळून इथं कॅपिटल फंड म्हटलं जातं. आणि इथं काय म्हटलं जातं? कॅपिटल म्हटलं जातं. ठीक आहे. कॅपिटल आणि कॅपिटल फंड यामधलं. याचा अर्थ कॅपिटल हे कुठं असणार आहे? कॅपिटल प्रॉफिट मेकिंगमध्ये असणार आहे. आणि कॅपिटल फंड कुठं असणार आहे? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, तर आपण अशा दृष्टीने डिफरन्स बिटवीन दी टू ऑर्गनायझेशन, दॅट इज प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी, जे महत्त्वाचं तेच आपण घेऊयात. कारण काय की व्हिडिओ जर मोठा झाला तर डाउनलोड व्हायला आपल्याला काय होतं? त्रास होतो. तर पुढचा भाग आहे तो आपण पाहणार आहोत, मिनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. ठीक आहे. मिनिंग ऑफ रिसीट पेमेंट अकाउंट. आता पहा, मिनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. जसं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ट्रायल बॅलन्स केलं जातं, तसं इथं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट, जे आपण 11वीला कॅशबुक जे पाहिलेले आहेत, कॅशबुकची डावी बाजू म्हणजे जमा म्हणजे रिसीट आणि कॅशबुकची उजवी बाजू म्हणजे क्रेडिट साईड म्हणजे पेमेंट म्हणजे खर्च, तोच इथं आहे. मी वाचून दाखवतो पहा. ठीक आहे. पहा, the transactions not for concern are recorded in cash book and they are posted to ledger account at the end of the period. The cash book and ledger account are balanced and from these balances receipt and payment account is prepared. ठीक आहे. तर याचाच अर्थ काय? नॉट प्रॉफिट कन्सर्न जे कॅशबुक तयार केलं जातं, ते कॅशबुकची म्हणजे डेबिट साईड, रिसिट साईड, त्याच्यावरून आपल्याला लेजर अकाउंट तयार करायचं. आणि लेजर अकाउंटवरून शेवटी काय केलं जातं? वर्षाच्या अखेरीस कॅशबुक आणि लेजर अकाउंट बॅलन्स म्हणजे कॅशबुक आणि लेजर अकाउंटचं बॅलन्स केलं जातो, ते टोटल केले जाते. आणि त्याच्यावरून काय केलं जातं? रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. ठीक आहे. त्यानंतर पुढचा परिच्छेद आहे, द रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज द रिअल अकाउंट.
हां हे महत्त्वाचं. ओके.